स्टार्ट करूया बघा. मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. म्हणजे आपल्याला याच्यामधलं रिलेशनशिप शोधायचं आहे. आता बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन ह्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन काय आपण लिहिलेलं आहे, डेल्टा टीबी इज इक्वल टू इव्हॅस्कोपिक कॉन्स्टंट केबी इंटू मोलॅरिटी एम. हे आपल्याला इक्वेशन माहिती आहे. आता नेक्स्ट पुन्हा इमॅजिनेशन करूया. सो कन्सिडर इफ W2 ग्रॅम्स. आता हे जे इमॅजिनेशन किंवा कन्सिडरेशन करूया. W2 ग्रॅम्स ऑफ सोल्यूट. W2 ग्रॅम्स ऑफ सोल्यूट हॅविंग मोलर मास M2. सोल्यूटचं या ठिकाणी काय आहे, मोलर मास किती आहे, M2. आणि हे कशामध्ये डिझॉल्व केलेलं आहे, इट इज डिझॉल्व इन W1 grams of solvent. It is dissolved in W. इथं वन राहिलं बघा, W1 grams of solvent. याच्यामध्ये ते डिझॉल्व केलेलं आहे. मग आता this molarity M, molarity is equal to, तर काय, molarity is equal to number of moles of solute. बघा इथे आपण लिहूया नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. ठीक आहे, डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्वेंट. डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्वेंट इन केजी. असं फॉर्म्युला आहे. एम म्हणजे काय, या ठिकाणी मोलॅरिटी. ठीक आहे, मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्वेंट. मग आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे काय, त्याचा आपल्याला फॉर्म्युला वेगळा मिळतोय. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ, हे बघा, मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट. So that is आपण डायरेक्ट सबस्टिट्यूट करूया. सो मास ऑफ सोल्यूट W2 डिवाइडेड बाय काय, मोलर मास ऑफ सोल्यूट म्हणजे काय, M2. ठीक आहे, याला डिवाइडेड बाय काय आहे, याला डिवाइडेड बाय काय आहे, तर मास ऑफ सॉल्वंट इन केजी. मास ऑफ सॉल्वंट इन केजी. मग आपल्याला इथं हे W1 ग्रॅम्स मास आहे, पण ग्रॅम्स मध्ये आहे सॉल्वंटचा मास. मग आता सॉल्वंटचा मास आपल्याला केजी मध्ये घ्यायचं आहे. मग आता सॉल्वंटचा मास हे ग्रॅम मध्ये, ह्याचं किलोग्रॅम करायचं आहे आपल्याला, म्हणजे हे डिवाइडेड बाय 1000 येणार. म्हणून आपण मास ऑफ सॉल्वंट इन केजी कसं लिहिणार आहे, W1 डिवाइडेड बाय 1000. W1 डिवाइडेड बाय 1000. हे काय आहे, मास ऑफ सॉल्वंट इन केजी मधलं हे ही व्हॅल्यू आहे. W1 हे ग्रॅम्स मध्ये होतं, त्याचं किलोग्रॅम केलं 1000. मग आता हे सिम्प्लिफाय करूया. म्हणजे आता 1000 जे आहे ते न्यूमरेटरला जाणार, डिनॉमिनेटरला आहे तर ते न्यूमरेटरला जाणार. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळणार बघा. सो दिस मोलॅरिटी इज इक्वल टू W2 इंटू 1000 डिवाइडेड बाय M2 इंटू W1. मोलॅरिटी इज इक्वल टू काय मिळालं, W2 इंटू 1000 डिवाइडेड बाय M2 इंटू W1. ही मिळाली आपल्याला. आणि याचं म्हणजे हे मोल्स पर केजी मध्ये मिळालं की नाही, त्यांना आपण केजी मध्ये कन्वर्ट केलं. मोल्स पर केजी मध्ये मोलॅरिटी मिळाली. आता ही M ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. देयरफॉर डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. M म्हणजे W2 इंटू 1000 किंवा 1000 इंटू W2 असं लिहिला तरी चालू शकतं. डिवाइडेड बाय M2 इंटू W1. आता हे जे इक्वेशन आहे त्याच्यावरनं आपण या ठिकाणी मोलर मास ऑफ सोल्यूट कसं कॅल्क्युलेट करू शकतो. मोलर मास ऑफ सोल्यूट इज M2. देयरफॉर M2 इज इक्वल टू, हे फक्त या साईडला घेऊया, M2 इज इक्वल टू पुन्हा KB इंटू W2 इंटू 1000 डिवाइडेड बाय, आता फक्त डिवाइडेड
हे डेल्टा टी बी खाली घ्यायचं. सो दिस इज अ डेल्टा टी बी इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इंटू W1. हे जे इक्वेशन आहे हे दोन्ही इक्वेशन आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायला उपयोगी पडणार आहेत. ठीक आहे. म्हणजे हे काय होतं रिलेशनशिप किंवा हे मोलर मास ऑफ सोल्यूट आणि बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन याच्यामधलं रिलेशनशिप त्याचं हे एक्सप्रेशन होतं. हा पॉइंट आता इथे संपलेला आहे. तर नेक्स्ट पॉइंट आपल्याला इथे बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण बघितलं. आता बॉइलिंग पॉइंट संपला. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे तर फ्रीजिंग पॉइंट आणि त्या फ्रीजिंग पॉइंट मधलं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आता फ्रीजिंग पॉइंट म्हणजे ऍक्च्युली काय आहे या ठिकाणी फ्रीज होतं म्हणजेच काय या ठिकाणी लिक्विड इज कन्वर्टेड इनटू सॉलिड स्टेट. साध्या सोप्या भाषेमध्ये फ्रीजिंग पॉइंट या ठिकाणी काय होतं हियर टेम्परेचर. सो इट इज द टेम्परेचर at which liquid and solid they are in equilibrium and vapor pressure of these two phases are the same. म्हणजे आता फ्रीजिंग पॉइंट आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असा आपल्याला पॉइंट दिलेला आहे. सो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. मग आता फ्रीजिंग पॉइंट म्हणजे लक्षात आलं का तुमच्या फ्रीजिंग पॉइंट म्हणजे सर्वात सोप्या भाषेमध्ये काय आहे तर लिक्विड इज कन्वर्टेड इनटू सॉलिड स्टेट. म्हणजेच काय असतं या ठिकाणी लिक्विड अँड सॉलिड बोथ आर हॅव्हिंग द सेम वेपर प्रेशर अँड दे आर इन इक्विलिब्रियम. लक्षात आलं. सो वेपर प्रेशर ऑफ सॉलिड इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. सो दॅट टेम्परेचर इज द फ्रीजिंग पॉइंट. मग आता डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट याचा अर्थ काय समजा आपण पुन्हा इमॅजिनेशन करूया. काय इमॅजिनेशन करायचं एक प्युअर सॉल्व्हंट घेतलेला आहे. काय केलं एक प्युअर सॉल्व्हंट घेतलेला आहे. मग प्युअर सॉल्व्हंट आहे त्याचा ठराविक असा एक फ्रीजिंग पॉइंट आहे. प्युअर सॉल्व्हंट आहे. प्युअर सॉल्व्हंट हे टेम्परेचर आहे म्हणून टी घेतलं प्युअर म्हणून नॉट घेतलं आणि फ्रीजिंग पॉइंट म्हणून एफ घेतला. ठीक आहे. म्हणजे प्युअर सॉल्व्हंट जो आहे तर त्याचा फ्रीजिंग पॉइंट की काय आहे टी नॉट एफ. हा कुणाचा फ्रीजिंग पॉइंट आहे. सो दिस इज फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ठीक आहे. तर त्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये आता आपण सोल्यूट ऍड केलं. या ठिकाणी कुठलं सोल्यूट ऍड केलं नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलं डिझॉल्व केलं. तयार झालं काय सोल्युशन. त्या सोल्युशनचा आता फ्रीजिंग पॉइंट ते टेम्परेचर म्हणून टी घेतलं फ्रीजिंग पॉइंट म्हणून एफ घेतलं. सो दिस टीएफ इज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन when non-volatile solute is added in this solvent. या सॉल्व्हंट मध्ये ऍड केले की सोल्युशन झालं त्याचा फ्रीजिंग पॉइंट टी. मग आता ह्या दोन टेम्परेचर मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा टी नॉट एफ म्हणजे प्युअर सॉल्व्हंट याचा फ्रीजिंग पॉइंट काय असतो इट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द सोल्युशन. काय हे टेम्परेचर फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट जे आहे तर त्याचा फ्रीजिंग पॉइंट हा काय असतो ग्रेटर असतो. म्हणजे हे जे टेम्परेचर आहे ते जास्ती टेम्परेचर आहे कुणापेक्षा दॅन दॅट ऑफ द टी एफ. सो टी नॉट एफ इज ग्रेटर दॅन टी एफ. ठीक आहे. मग आता डिफरन्स या दोघांच्या मधला फरक काढला आपण. फरक म्हणजेच काय याच्यामधला डिफरन्स. सो तो डिफरन्स आपण कसा नोट करणार आहे सो डेल्टा टी एफ. सो दिस डेल्टा टी एफ इज इक्वल टू काय येणार आहे टी नॉट एफ मायनस टी एफ. टी नॉट एफ मायनस टी एफ. म्हणजेच आता बघा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय डेल्टा टी एफ. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज द डिफरन्स बिटवीन कुणाचा डिफरन्स बिटवीन
द फ्रीजिंग पॉइंट ऑफ, हे काय आहे, फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड दॅट ऑफ द सोल्युशन. म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट काय झाला, कमी झाला, टेम्परेचर ते कमी झालं आणि ह्या प्युअर सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉइंट होता ते टेम्परेचर जे आहे ते जास्ती आहे. ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे काय, डेल्टा टीएफ, याला काय म्हणायचं, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. So this is nothing but the difference between the freezing point of pure solvent and freezing point of solution.